मित्रांनो, आज मी तुम्हाला करांद्यापासून खीर बनवून दाखवणार आहे। करांदे म्हणजे कंदमुळं असं आपण त्यांना म्हणू शकतो। राम आणि सीता ज्यावेळी वनवासामध्ये होते त्यावेळी त्यांनी हेच करांदे खाऊन वनवासामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं होतं। हे फारच उपयोगी असे करांदे आज मी आणलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आम्ही या करांद्यापासून कशा प्रकारे खीर बनवली ती सर्व माहिती सांगणार आहे। ही कंदमुळं फारच औषधी अशी समजली जातात, म्हणजे वर्षातून एकदा तरी ती आपण नक्कीच खावी। अशी औषधी गुणधर्मांनी युक्त अशी ही कंदमुळं असतात। तसं या पद्धतीने ही खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही खीर आम्ही तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका।